Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। पैशाने विकत बहीण येत नसते, प्रेमाने विकत घ्यावा लागत असती बहीण। फक्त आमच्या मनोज दादाला जर काही झालं ना, ह्या लाडक्या बहिणी आज तुमच्या दिल्लीपर्यंत आल्याशिवाय राहणार नाहीत। तुम्ही उद्यापर्यंत आले तर बरे, नाहीतर तुमची आम्ही दखल घेणार। उद्या सगळ्या ह्या लाडक्या बहिणी निघणार आहेत, मुंबई गाठणार आहेत। कशी वाटत नाही मुख्यमंत्र्याला? तुम्ही मराठ्याचेच आहेत ना, आमचं मतदान कसं तुम्हाला जमतंय? एवढ्या बहिणीचा तुम्हाला शाप लागणार आहे, जेवढे अश्रू डोळ्यातून खाली पडते तेवढा तुम्हाला शाप लागणार आहे। 3 कोटी बहिणी झालं मराठा योद्ध्याला जरंगे पाटलाला। बापाची भेट आहे का मतदान मागायला येते? कुठून मोठे झाले मराठ्यापासून, बसले कुठं खुर्चीवर मराठ्यापासून, आणि आता आरक्षण द्यायचं मराठ्याला येऊ येतं। मराठ्याचं कुंभीच मराठी पाहिलं। सध्या आम्ही अंतरवाली सराटी इथे आहोत आणि मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावल्याची आपण पाहायला मिळतोय। समोर तर बघितलं तर मनोज जरांगे पाटील हे तिथे झोपलेले आहेत, त्यांची तब्येत काहीशी खालावलेली आहे। काही महिलांनी त्यांना विनंती केली की त्यांनी पाणी प्यावं, सलाईन घ्यावं, परंतु मनोज जरांगे पाटील यांनी सलाईन किंवा पाणी घ्यायला नकार दिलेला आहे। आज उपोषणाचा 8वा दिवस आहे आणि आता इथे मराठा आंदोलकांची गर्दीसुद्धा आपल्याला हळूहळू वाढताना दिसते। पंचक्रोशीतनं वेगवेगळ्या भागांमधनं हे जे आंदोलक आहेत ते इथे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि त्यांची मागणी आहे की मनोज जरांगे पाटील यांनी सलाईन तरी घ्यावे किंवा पाणी तरी प्यावं। आपल्यासोबत काही महिला आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेऊ, त्यांच्याशी बोलूयात। काही महिला गेल्या होत्या, त्यांनी विनंती केली दादांना पाणी प्यायची, पण दादा पाणी प्यायले नाहीत। नाही दादा पाणी पेले नाहीत, दादा पाणी पिले नाही। दादा काळ्या दगडावरची रेग आहेत, दादा म्हणले ते करून दाखवते। त्याच्यासारखे गद्दार नाहीत दादा इमानदार आहेत। दादा आमचा भाऊ आहे, आमचा योद्धा आहे, आम्हाला ते पोशिंदा आमचा पाहिजे। आमच्या एवढे आम्ही बिन पैशाच्या बहिणी, आम्हाला पैसे लागत नाहीत, आम्हाला फक्त भाऊ पाहिजे। तुम्ही कुठनं आलेला आहात? मी वसमतून आलेले, दादा सोबतच राहते नेहमी, मी दादा सोबतच राहते। पण काय आता दादाची तब्येत खालावलेली दिसते, काय वाटतं तुम्हाला बघून? सगळं दादाची तब्येत बघून आम्हाला लढू येतंय, रात्रंदिवस आम्हाला झोप येत नाही, आम्हाला जेवण जात नाही। दादाच्या माशीच्या पाया इतकं सुद्धा दादाच्या इथं पाणी नाही। दादाची तब्येत अशी बघा वाटत नाही, दादाला टेजून खाली सुद्धा उतरता येत नाही। 10 माणसं उतरायला खाली लागतात, पण दादाची तब्येत बघून आम्हाला लढू येतंय। आमचं मतदान बरं जमतंय तुम्हाला मराठ्याचं, तुम्हाला लाज कशी वाटत नाही मुख्यमंत्र्याला? तुम्ही मराठ्याचेच आहेत ना, आमचं मतदान कसं तुम्हाला जमतंय? एवढ्या बहिणीचा तुम्हाला शाप लागणार आहे, जेवढे अश्रू डोळ्यातून खाली पडते तेवढा तुम्हाला शाप लागणार आहे। 3 कोटी बहिणी झालं मराठा योद्ध्याला जरंगे पाटलाला। कोणी सरकारकडनं आलं नाही अजून, 8 दिवस झाले, कोणी यायला तयार नाहीये। डोळे असून ते आंधळे झाले, त्याला दिसणं। एवढे रिपोर्टरवाले सगळे त्याला दाखवायले, ते का आंधळे झालेत का? त्याला त्या खुर्च्या खाली करा म्हणा, त्याला आरक्षण द्यायचं नाही। येस नाही तर नो सांगा म्हणा त्याला, मग आम्ही काय करायचं ते करतो। फक्त आमचा योद्धा आमचा पाहिजे, आमचा भाऊ आम्हाला पाहिजे। मावशी कुठनं आले तुम्ही? आम्ही चालल्याचे, आम्ही नको, आम्ही अंतरवालीचे आम्ही। काय दादांचं तब्येत बघून काय वाटतं? खालवत चालले? काय वाटतं? गंजीव खालीवर होतं, पण इलाज नाही ना। आज 8 दिवस झाले ना, त्याचा पत्ता नाही। त्याला खुर्च्या गोड लागत, या दादाकडे त्याला जीवर येतं। 6 उपोषणं झाले दादाचे, 6 महिन्यामध्ये 4 महिन्याचे उपोषणं झाले। त्याला बरं तुम्ही 2 रोज या आणि उपोषण करून खुर्चीवर बसा, नाही अजिबात खुर्चीवर बसत नाही। बापाची भेट आहे का मतदान मागायला येते? कुठून मोठे झाले मराठ्यापासून, बसले कुठं खुर्चीवर मराठ्यापासून, आणि आता आरक्षण द्यायचं मराठ्याला येऊ येतं। मराठ्याचं कुंभीच मराठी पहिल्या कुंभीच दाखली मराठ्याला। आज उभारी घातले आणि आमचं आरक्षण सर त्याला देऊन टाकलं, आणि आता कुठून द्यायचं आरक्षण? आणि आता आमच्या संग गद्दारीपणा करा। तुम्ही सगळ्यांनी विनंती केली दादाला पाणी प्या, सलाईन की आपण ते घेत नाहीये? ते घेत नाही। सरकारनं यायला पाहिजे इथं। मावशी काय तब्येत खालावत चालली आहे, काय वाटतं तुम्हाला बघून? सगळं पाटलासाठी आम्ही रात्रंदिवस येतात पडून। पाटलाचं एकच कर्तव्य आहे की आरक्षण पाहिजे, एक नाही तर पहिल्याच हे करीन मी, मला आरक्षणाशिवाय हलायचं नाही इथून, तोवर थेंब घ्यायचा नाही। मग या शासनाने विचार करा की एवढी जर आपल्याला जिद्द टाकली, आपण तिथं जाऊन त्याला 2 शब्द प्रश्न सोडा। काय सोडायचे यावा ना, त्याला आम्ही दगड मारणार नाहीत, शेण मारणार नाहीत। त्यांच्या हारावर खुर्च्या, त्यांना अधिकार आहे, त्या मुळीच्या पदाची येतं म्हणून आम्हाला बोलायची त्याला। त्याची सत्ता आहे, आमची सत्ता नाही। आम्ही पायातला केर कचरा ते खुर्चीवरले माणसं त्यांची लायकी नाही आहेत की लापार काय? आज किती बाई तळतळ करते, किती बाई रडते, किती लेकर रडतात, किती माणसाचा सराप येऊ।
आज हाना मोरासारखे लोक झुरायला लागलेत. याचे निर्धार कशाचं आहे सरकारचं? सरकारला कशी काळजी आहे ना जरची कवी. सरकारला एकदा फोन केला सरी माहिती होती. तुम्ही रात्रंदिवस 13 महिने झाले मीडियावर बोलतात ना, हे सरकारच्या कानावर जात नाही का? सरकारला दिसत नाही का? हे सत्याचं आरक्षण त्याला देऊन टाका. इतक्याचा शेतसारफ सरकारने घेऊ नाही. सरकारला नरकापाशी यमापाशी सुद्धा जागा भेटणार नाही. काय वाटतं आता दादांनी काय करावं? ते ऐकत नाहीयेत, पाणी घेत नाही, सलाईन घेत नाही. दादानं घ्यायला पाहिजे. दादा म्हणतील तसं आम्ही ऐकणार. दादानं जे आदेश दिला ना ते आदेश आम्ही पाळणार आहेत. पण दादानं पाणी घ्यावं, सलाईन घ्यावं, आमची एवढीच विनंती आहे. आमच्या बहिणीची एवढीच विनंती आहे. अजून बघितलं तर आपण इथं बघितलं तर वेगवेगळ्या भागांमधनं महिला आल्या आहेत. कुठनं आल्या मावशी? अंतरवालीच्या. अंतरवाली. काय दादा पाणी घेईना, सलाईन घेईना, काय तब्येत खालावत चालली आहे? पाणी घ्या म्हणते त्यांना, कुणी आरक्षण देईना. काय करा, त्यांचे लय हाल चालले. तर पण सरकारला दया येईना, काही होईना. त्यांनी काय असं 13 महिने झाले तर त्यांना काही देवाच वाटाना, त्यांना खुर्शी सोडा वाटाना. त्यांना ते हाल करायला लागले त्यांची पाटलाची. पण ही मराठा जर उठला तर तुमची चटणी करते म्हणा. मी इथून अंतरवालीनच आलेली आहेत. पाटलाचे आम्हाला आता परिस्थिती पाहू वाटणार. त्यांची इथे बिकट हाल चाललेली आहेत की ते कोणता उपचार सुद्धा घेणार, डॉक्टरचा उपाय घ्यायला ना, काही करेना. तुम्ही आम्हाला लाडक्या बहिणी मानल्यात ना शिंदे सरकारनं, पण आम्हाला फक्त 1,500 लाडकी बहीण म्हणतात ना तुम्ही. पण ते म्हणू नका. पैशाने विकत बहीण येत नसते, प्रेमाने विकत घ्यावा लागत असती बहीण. फक्त आमच्या मनोज दादाला जर काही झालं ना, ह्या लाडक्या बहिणी आज तुमच्या दिल्लीपर्यंत आल्याशिवाय राहणार नाहीत. तुम्ही उद्यापर्यंत आले तर बरे, नाहीतर तुमची आम्ही दखल घेणार. उद्या सगळ्या लाडक्या बहिणी निघणार आहेत, मुंबई गाठणार आहेत, मुंबईला येणार आहेत ह्या लाडक्या बहिणी. तुम्ही लाडक्या बहिणी काही विकत घेतल्या नाही 1,500 रुपये देऊन. फक्त आमच्या भावाचे आम्हाला हाल पावले जाय ना. तुम्ही खुर्चीवर बसून आम्हाला 1,500 रुपये देता का? विकत बहिणी घेतल्या का तुम्ही? हा, आमच्या भावाकडे आम्हाला पावल्या जात नाही. आमच्या भावाकडे पहा तुम्ही कशी परिस्थिती आहे. आमचा भाऊ खाली जमिनीवर सुद्धा दिसाना आम्हाला एक भाऊ नुसता पैसे देऊन आम्हाला विकत घेतो का? आम्हाला भाऊ नाही लागत, आम्हाला फक्त भावाचा प्रेम लागत, आम्हाला बाकी काही नाही लागत. आरक्षण द्यावं आणि आमच्या भावाची सुटका करावी, या बहिणीला सुद्धा आनंदात ठेवावं, एवढंच करते. भाषेला आरक्षण द्यावं. पण कंस मामा सारखं जर राहायचं असलं ना तुम्हाला, तर तुम्हाला तुम्हाला कंस मामा म्हणते ना, आरक्षण द्यायला पाहिजे आम्हाला. काय करायचं आम्हाला या सरकारचं? या जर एवढे आमचे हाल चालले 13 महिने झाले. प्रेमानं बहीण होत असती, पैसा देऊन बहीण नसती होत. प्रेमाशिवाय काहीच नाही. प्रेमाशिवाय समाधान नाही, प्रेमाशिवाय आनंद नाही. तुमचं काय करायची सुळारली पोळी आम्हाला? ही रक्षाची करायची आम्हाला, त्याची गरज नाही. फक्त आरक्षण द्या आणि आमच्या पाटलाला येऊन तुम्ही उपास सोडायला लावा. आम्हाला तेवढीच मागणी आहे. पाटलाचं तेवढंच पण आहे. जेव्हा शासन येईन, शिंदे आणि फडणवीस येईन, तेव्हा मी अन्न घेईन, उपचार घेईन, तोवर मला घ्यायचा नाही. आणि त्याला नसलं यायचं, काही जर झालं तर त्याला ते जबाबदार येतो. आम्ही साऱ्या बहिणी, आम्ही साऱ्या लिहिणार. आम्हाला पाटलाचा आदेश होता, तुम्ही काही करू नका. तुम्ही काय पाटील पाणी घेत नाहीयेत? पाटील पाणी उपचार कसे घेतील? हे अध्यादेश काढतील वाशीला आणि मराठा छत्रपती शिवाजी महाराज शपथ घेतील आणि पाठ फिरवतील. अरे किती बार थांबा, किती बार चाट मारशन जनतेला. जनता काय खुळी नाही. अरे तुम्ही लाडक्या बहिणी म्हणताय, 1,500 रुपये देऊन खुळं करताय त्यांना. अरे लाडका भाचा 1.5 लाख रुपये कमीणार सुशिक्षित बेकार होऊन बसलाय घरी. आणि जरांगे पाटलाचं आंदोलन काही पैसेवाल्यासाठी नाही, जे म्हणजे गरीबवंताचा लढा हा सगळा गरिबी मिळून लढताय. अरे काही ना 9,000 10,000 फी वाचून लेकर घरी सेकंड इयरला 3rd इयरला ते ॲडमिशन घेऊ शकत नाही. आणि तुमच्या मुलांना एवढी दारू पिण्यासाठी 50,000 20,000 2-2 कोटीच्या गाड्या त्याला सर्राट चालायला तो तुम्हाला देता येतं. आमचं रक्त शोषून ते पैसे कमवले. मी आत्ता म्हणत दादांना पाणी प्या म्हणून, त्यांची तब्येत खालावतीये. काय मागणी काय तुमची? आमची जरांगे पाटलांना विनंती आहे, आरक्षण आज नाही उद्या भेटन. पण आम्हाला जरांगे पाटला सरकारने आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर आताच भेटला. एकनिष्ठ म्हणजे 13 महिने. आमच्या ग्रामीण भागात म्हणे सत्तेपुढं शहाणपणा चालत नाही. अहो आमच्या दादाच्या शहाणपणापुढं अख्खी सत्ता झुकली, महाराष्ट्र शासन झुकलंय. यांना काही करता येईना. आता ते वाट पाहू नये, दंगली काढायच्या आणि मराठ्याचे पुन्हा गुन्हे दाखल करायचे. त्याच्यामुळे या शिंदे सरकार आणि फडणवीस सरकारला विनंती आहे, लवकरात लवकर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा. आणि तुम्हाला द्यायचं नव्हतं, वाशी आद्य सूचना कशाला काढली? तुम्हाला देता यायचं असेल तर द्यायचं. मी माझं लावून आलेलो आहे, माझं लावून चालू किट्टे आडगावनं. तब्येत बघायचा 8वा दिवस आज. आणि शिंदे साहेबाला एक विनंती माझी, जी वाशीमध्ये तुम्ही जे
आमच्यासाठी शपथ छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली ती पूर्ण करावी, नसता आम्ही तुम्हाला विधानसभेला जे लोकसभेमध्ये केलं ते विधानसभेला करायला दाखवू. दादाला फक्त विनंती, दादा तुम्ही पाणी प्या, आम्ही तुमच्या सोबत आहोत. दादानं पाणी पेवावं, त्यानं आरक्षण द्यावं. नाही जर आरक्षण दिलं ना त्यानं जर नाही आरक्षण दिलं ना आम्ही बरोबर करणार. ते 288 जागा आहेत ना, आम्ही निवडून आमच्या आणणार आहेत. आम्ही मग त्याला खुर्ची त्याची घेणार आहेत. आम्ही निवडून आणणार आमचे मराठे सगळे. आपण बघितलं तर महिलांचा आक्रोश आहे, लोकांचा आक्रोश आहे आणि लवकरात लवकर आरक्षण द्यावं अशी त्यांची मागणी आहे. कुठनं आलाय तुम्ही? तर आपण बघितलं तर वेगवेगळ्या भागांमधनं ही लोकं आलेली आहेत आणि त्यांची मागणी आहे की मनोज दादांनी पाणी तरी प्यावं, मनोज जरांगेंनी सलाईन घ्यावे अशी त्यांची मागणी आहे. आता अर्थात मनोज जरांगे अजूनही उपचार घेण्यासाठी किंवा पाणी घेण्यासाठी तयार नाही आहे, त्यामुळे यापुढे काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अंतरवाली सराटीतून राहुल गायकवाड, मुंबई तक.